नमस्कार मंडळी, कसे आहात? मी अंकिता. आज मी आली आहे शिकागोमधल्या एक ॲरेबिक स्टाईलच्या कॅफेमध्ये, ज्याचं नाव आहे क्वावा हाऊस. क्वावा हा एक ॲरेबिक शब्द आहे, ज्याचा अर्थ कॉफी असा होतो. क्वावा हाऊस हे जरी नाव असलं तरी इथे कॉफी सोडून बरेच वेगवेगळे ॲरेबिक स्टाईलचे पदार्थ मिळतात. तर इथला ॲम्बियन्स जो आहे तो खूप सिम्पल आणि ॲरेबिक स्टाईलचं इथलं ॲम्बियन्स आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या देशाचे पारंपरिक भांडी, चहासाठी लागणारे पॉट, हे सगळं खूप सुंदरपणे इथे त्यांनी डिस्प्ले केलेलं आहे. मेनू कार्ड बघितल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं ते म्हणजे इथली एक पेस्ट्री. इथे खूप अरेबिक स्टाईलच्या वेगवेगळ्या पेस्ट्री तुम्हाला बघायला मिळतील. त्यातलं आम्ही केलं होतं खलाईत अल नाहा ही पेस्ट्री, आणि त्याबरोबर ह्यांचा असा प्रसिद्ध चहा ज्याचं नाव आहे ॲडनी चाय. तशी इथं चहाचे बरेच वेगवेगळे प्रकार आहेत, पण ॲडनी या चहामध्ये त्यांचा पारंपरिक असलेला यामीन या देशाचा मसाला, विलायची आणि दालचिनी हे फ्लेवर असतात. चहाची वाट बघत असताना भिंतीवर मला इथे यांचा हा नकाशा दिसला, ज्याचं नाव होतं कॉफी डिस्ट्रीब्युशन ऑफ अरेबिका. यामध्ये त्यांनी या कॉफीचा शोध कुठे लागला आणि तो कुठल्या कुठल्या देशात प्रसार झाला हे ते दाखवलं होतं. ऑर्डर आल्यानंतर चहा इथे आम्हाला मिळाला. चहा इथे असा पॉटमध्ये मिळतो. हा मीडियम साईजचा पॉट आहे. याची किंमत आहे $10, म्हणजेच आपल्या भारतीय चलनात ₹867. आणि एवढ्या चहाच्या साईजमध्ये 5 ते 6 लोक आरामशीर चहा पिऊ शकतात. चहा खूपच सुंदर होता आणि ही पेस्ट्री त्याबरोबर मिळाली होती. आम्ही ऑर्डर केली होती, त्याच्यामध्ये बटरी लेअर होता. कॉफी पिऊन मूड एकदम फ्रेश झाला. आणि हो, हे जे कॅफे आहे ते US मध्ये फक्त 10च ठिकाणी आहे. जर तुम्ही कधी इथे आलात तर याला नक्की भेट द्या. आणि हो, माझ्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.